चिंचाची व गुळाची चटणी करण्यासाठी मी इथे 1 मेजरिंग कप चिंच घेतले आहे व 2 मेजरिंग कप गुळ घेतला आहे। जेवढी चिंच त्याच्या डबल आपल्याला गुळ घ्यायचा आहे। मागच्या वेळेस जी आपण चटणी केली त्याच्यापेक्षा ही चटणी थोडी वेगळी आहे। आपण लग्नाच्या कार्यक्रमाला गेलो की तिथे बटाटे वड्यासोबत जी चटणी राहते त्या पद्धतीने मी ही चटणी करणार आहे। मुलांना बाहेरचा सॉस देण्यापेक्षा ही चटणी जर तुम्ही दिली तर मुलांना नक्की आवडेल। आता आपण करूया चटणीची तयारी। इथे मी पातेल्यामध्ये चिंच, गुळ व 1 मेजरिंग कप पाणी टाकून घेतलं आहे। आता आपण हे उकळून घेऊ। आता उकळून झालं आहे। आता हे थंड करायला ठेवू आपण। हे आता चाळणीवर ओतून घेऊ। आता ही चिंच थंड झाली की आपण मिक्सरमध्ये दळून घेऊ। आपली चिंच थंड झाली आहे। आता आपण हे मिक्सरमध्ये दळून घेऊ। आता यामध्ये जे खालचं गुळाचं पाणी आहे ते आपण टाकून घेऊ। आता राहिलेलं पाणी जे आहे गुळाचं पूर्ण ते यामध्ये टाकून दळून घेऊ। आता आपण हे गाळून घेऊ। ही चटणी तुम्ही समोश्यासोबत, सँडविचसोबत किंवा पाववड्यासोबत, मुलांना परोठे केले त्यासोबतही ही चटणी खायला खूप छान लागते। आता यामध्ये आपण टाकून घेऊया अर्धा चमचा लाल तिखट, इथे 1 चमचा धने व बडीशोपची थोडी जाडसर मी पावडर दळली आहे ती टाकून घेऊ। अर्धा चमचा जिरे पावडर। आता यामध्ये टाकून घेऊया चवीप्रमाणे मीठ। आपण हे हलवून घेऊ व गॅसवर हे उकळत ठेवूया। यामध्ये आपल्याला 1 कप पाणी टाकायचं आहे। आपल्याला हे उकळून द्यायचे आहे, मग नंतर घट्ट करायचे आहे, त्यामुळे आपण यामध्ये 1 कप पाणी टाकून घेऊ। इथे उकळी आली आहे। यामध्ये टाकून घेऊ अर्धा चमचा चाट मसाला। आपली इथं ही चिंचाची व गुळाची चटणी तयार आहे। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। ही चटणी थंड झाली की एका बॉटलमध्ये आपण फ्रीजमध्ये भरून ठेवली तरी ही 10 दिवस आरामशीर टिकते। इथे आपली ही चटणी तयार आहे।